घेतलेला किराणा आम्हाला तिथे सोडून यावा लागला. का ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. आता तब्येत वाढली म्हणून मी डबल एक्सेलमध्ये हा नाईट ड्रेस मागवला, पण तो जरा जास्तच मोठा आलेला. आणि डिलिव्हरीनंतर माझे केसही खूप जास्त खराब झालेले, म्हणजे ते मोकळी सोडता येत नाही, त्याची पोनीही घालता येत नाही. मी काय शेवटी आंबाडा घातला आणि तशीच रेडी झाली. आता चेहराही खराब झाला आहे म्हणा, पण जाऊ दे म्हटलं, चालतं आहे सगळं. पटकन आवर म्हणणारा हा माणूस आता 2 मिनटं थांब म्हणून म्हणतोय. मग 2 मिनटात मॅगी तर काही होत नाही. म्हटलं चला जे कपडे आपण धुतले ते वाळत तरी घालूया, म्हणजे आपलं एक काम मागे सुटेल बघ म्हणून. आणि जर आम्ही बाहेर गेलो तर 2-3 तास आणि त्याच्यापेक्षा जास्तही वेळ आम्हाला लागतो. म्हणून म्हटलं एक काम तरी आपलं होऊन जाईल. आणि पाऊसही नव्हता तर कपडेही छान वाळतील. आता नवरोबाचं पण फोनवर बोलून झालेलं होतं आणि माझेही कपडे टाकून झालेलं होतं. म्हटलं चला आता बिलकुल पण वेळ न घालवता आपण जाऊया, कारण की शंभू झोपलेला होता आणि तो केव्हाही उठेल, तो उठण्याच्या आधी आम्हाला घरी यायचं होतं. बाहेर वातावरण इतकं छान होतं, म्हणजे पाऊसही नव्हता आणि ऊनही नव्हतं, पण खूप छान असं वातावरण होतं. आता पहिल्यांदाच आम्ही स्मार्ट बाजारामधून किराणा घेणार होतो. याआधी आम्ही डीमार्टमधूनच घ्यायचो, पण आता पहिल्यांदा स्मार्ट बाजारामध्ये घेतो आहे. म्हणून एक एक गोष्ट चेक करून त्याची प्राईस चेक करून आम्ही घेत होतो. आता डीमार्ट स्वस्त की स्मार्ट बाजार स्वस्त हे तुम्हीच आम्हाला सांगा. आणि इतक्या सुंदर सुंदर इथे छत्र्या आलेल्या होत्या. आता बिग बाजारमध्ये भाजीपाला आणि फळंसुद्धा विकायला येतात, पण मला असं वाटतं की भाजीपाला फळं हे फ्रेशच चांगले वाटतात आणि ते मार्केटमधून घेतलेलेच चांगले वाटतात शेतकऱ्याकडून. इथे घेण्यापेक्षा त्यांच्याकडनं घेतले तर ते फ्रेशही आपल्याला मिळतात. आता मला इतका कंटाळा येत होता आणि झालं असं की आम्ही सगळा किराणा घेतला. बिल करायला आम्ही थांबलेलो, पण शेवटी घरून कॉल आलेला आत्यांचा की शंभू रडतोय, तो राहतच नाही आहे, तुम्ही पटकन या. मग काय आम्ही तसाच किराणा तिथे सोडून पटकन निघालो. आणि वाटेत पाऊस पण इतका होता ते विचारूच नको. मग काय मी घरी आले, त्यांनी मला घरी सोडलं, तयार झाले आणि कार काढून मग ते किराणा आणायला गेले आणि मी घरी मग स्वयंपाक करत होते. असा होता आजचा दिवस. बाय.